विधान परिषदेत आज अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये चांगलीच जुंपली होती। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं परब म्हणाले। यावर तू गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये, तुला दाखवतो असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना दिले। आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल, कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? मंत्री होता, तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा। सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज। शांत सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही, तुम्ही ऐकायला ऐकून घ्या, तुम्ही खाली बसा। आता काय झोंबतंय का नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका ऐका पाहिजे ना, ऐकून घ्या नाही असं बोलायचं नाही। शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? बघा, मी एक शिवसैनिक आहे, आमदार नंतर आहे आणि फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तो विषय सभागृहात झालाय। मी कोणाचा जाणून बुजून वाद वाढवणं किंवा अशा भानगडीतला नाहीये, परंतु कुठल्याही लढाईला मी तयार असतो, हे तुम्हाला माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।